नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच झालेल्या मुख्य परीक्षेबद्दल तुमच्या मनामध्ये एक विशिष्ट प्रकारचं उत्सुकता असेल की या विषयामध्ये झालेल्या आजच्या मुख्य परीक्षेबद्दल जे वेगवेगळ्या विषयाबद्दल वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील. कायदा या घटकाबद्दल बऱ्याच प्रमाणामध्ये जे काही उपलब्ध मटेरियल आहे युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेलं, कदाचित याच्यामध्ये दिलेले पर्याय आणि आयोगाने दिलेले पर्याय आणि उपलब्ध एक मार्गदर्शक म्हणून व्हिडिओज मधून आलेले पर्याय याच्यामध्ये कुठेतरी कन्फ्युजन झालंय का तुमच्यामध्ये, तर ते चला एक वेगळ्या पद्धतीनं आपण त्याच प्रश्नाकडे एका वेगळ्या पद्धतीनं बघूयात. थोडंसं या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करून कायदा या घटकांकडे त्या ठिकाणी कशा पद्धतीने किती प्रश्न विचारलेत, कसे पर्याय आपल्याला एलिमिनेट करायचे आहेत, प्रश्नाबद्दलचं काही वैशिष्ट्यपूर्ण या घटकांबद्दल सांगता येईल का, तर असं प्रत्येक प्रश्नाचं 5 प्रश्न आहेत. 5 प्रश्नाबद्दल पर्याय कसे दिलेले आहेत, त्याच्यातून उत्तराकडे आपल्याला कसं जाता येईल याच्याबद्दलची थोडक्यात चर्चा आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून करतोय. विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून ही जी मालिका त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, त्या मालिकेमधील कायदा मुख्य परीक्षा 2022 मुख्य परीक्षा कायदा या घटकांवरती चर्चा आता आपण इथं करणार आहे. काय आहे या चर्चेचं स्वरूप जर आपण बघितलं तर मित्रांनो, तुम्हाला बी ज सेक्शन त्या अर्थाने तुम्ही नंबर 1 चा प्रश्न म्हणा तुम्ही, आणि साधारणतः ABCD अशी सिरीज होती. त्याच्यामध्ये बी सिरीज मधला हा 91 नंबरचा प्रश्न आणि कायदा विषयाच्या घटकाचा पर्टिक्युलरली असणारा एक पहिला प्रश्न असं समजून आपण या प्रश्नाकडे बघूयात. निश्चित पुन्हा एकदा तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असतीलच, तुम्ही प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी बघितलेल्या पण आहेत, स्वतः आत्ता फॉलो करतायत किंवा पुन्हा एकदा तुमच्या समोर ते त्या ठिकाणी आपण त्याच्याबद्दल चर्चा करूयात. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत पदनिर्देशित अधिकाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला प्रदान करता येईल, पुढीलपैकी काय प्रदान करता येईल या बाबी त्या ठिकाणी दिल्यात. या सर्व घटकांमध्ये काय महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कायदा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बद्दल आपण बोलतोय. 2च कायदे आपल्याला शिकायचे आहेत किंवा 2च कायद्यामधील प्रश्नांवरतीच त्या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारलेत. 5 प्रश्न आहेत, 2 कायदे आहेत. कसं डिस्ट्रीब्युशन झालंय बघा. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत हा प्रश्न आहे पदनिर्देशित अधिकाऱ्याबद्दल. मग याच्याबद्दल आपल्याला पदनिर्देशित अधिकारी म्हणजे काय, राज्यघटनेत त्या ठिकाणी कायद्यातील तरतुदीनुसार त्या ठिकाणी दिलेल्या तरतुदी कशा आहेत हे आपण बघूयात. पदनिर्देशित अधिकाऱ्याने व्यवस्थितपणे काम केल्यास त्याला पुढीलपैकी कुठल्या बाबी प्रोत्साहनपर स्वरूपाच्या उपलब्ध करून येण्याची तरतूद महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये आहे, अशा पद्धतीने तो प्रश्न विचारण्यात आला आहे. मित्रांनो, साधारणतः तुम्ही बघा, जर इथे तुम्ही जर सर्व ऑप्शन जर निवडले तर ए हा ऑप्शन तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. प्रोत्साहनपर रोख रक्कम, साधारणतः प्रोत्साहनपर रोख रक्कम याचा उल्लेख या कायद्यातील प्रोत्साहनपर स्वरूपात देण्यात आलेल्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये करण्यात आलेली आहे का, ते जर बघितलं तर असं लक्षात येतंय की याच्याबद्दलची तरतूद नाही. म्हणून पर्याय काय बघा, ए त्या ठिकाणी नाही, तर प्रशस्तीपत्र, सेवा अभिलेखामध्ये तशी नोंद आणि सेवेत पदोन्नती या बाबी विचारात घेऊन त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. तर हेच का आहे याच्याबद्दल थोडीशी जर आपण चर्चा केली तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो, इंग्रजी माध्यमांमधून ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हवा आहे त्या पद्धतीने इंग्रजी माध्यमातून पण प्रश्नाचं स्वरूप विशद केलेलं आहे. यासाठी आपल्याला काय बाबी कसं कन्फर्म करू शकतो, निश्चितच तुमचा अभ्यास झालेला आहे, तुम्ही मुख्य परीक्षा दिलेली आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी कन्फर्मेशनसाठी आपण कुठल्या बाबी विचारात घ्याव्यात याबद्दलची थोडीशी चर्चा. कलम क्रमांक 2 मध्ये आपल्याला कल्पना आहे या कायद्यातील की व्याख्या संदर्भातील तरतुदी आहेत. स्पेसिफिकली 2 मधील ई हा जो त्या ठिकाणी 2E हा जो घटक आहे किंवा हे उपकलम आहे, याच्यामध्ये पदनिर्देशित अधिकारी पदाची व्याख्या दिलेली आहे. पहिला मुद्दा, पदनिर्देशित अधिकारी म्हणजे कोण. दुसरा मुद्दा, कुणाला म्हटलंय पदनिर्देशित अधिकारी म्हणजे काय, की ज्या प्रत्येक कार्यालयामधील ज्या अधिकाऱ्याला निर्देशित केलं गेलेलं आहे की त्या कार्यालयाच्या संदर्भातील सेवा
संबंधित कार्यालयामध्ये अर्ज करणाऱ्या किंवा सेवेची प्राप्तीसाठी प्रवेश करणारा आणि मागणी करणाऱ्या व्यक्तीला देण्याची बंधनकारक स्वरूपाची असणारी जबाबदारी ज्या अधिकाऱ्याला दिली आहे तो पदनिर्देशित अधिकारी, अशी व्याख्या दिलेली आहे. मित्रांनो, कलम क्रमांक 20 बद्दल तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. काय दिलेला आहे? नियत कालावधीत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणं. 2E मध्ये पदनिर्देशित अधिकारी दिलंय, तर 20 क्रमांकाच्या कलमामध्ये त्या ठिकाणी नियत कालावधीत लोकसेवा संस्कृती देण्याची ही संस्कृती विकसित करण्याबद्दलची तरतूद आहे. म्हणजे पदनिर्देशित अधिकाऱ्याने निर्धारित कालखंडामध्ये निश्चित केलेली सेवा संबंधित व्यक्तीला उपलब्ध करून देणे. याच कलमामध्ये एक तरतूद आहे मित्रांनो. याच कलमामध्ये काय तरतूद आहे? या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलंय, या अधिकाऱ्यांनी कार्यालयाशी संबंधित सेवा, संबंधित मागणी करणाऱ्या, सेवेची मागणी करणाऱ्या अर्जदाराला, विनंतीदाराला जी सेवा उपलब्ध करून दिली आहे वेळेत, त्यामुळे त्या व्यक्तीला त्या कार्यालयाची सेवा चांगल्या दर्जाची मिळाली आहे, योग्य त्या प्रमाणात मागणीनुसार मिळाली आहे. हे देणाऱ्या अधिकाऱ्याला आपल्याला काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे, अशी तरतूद कलम क्रमांक 20 मध्ये आहे. आणि मग काय केलं पाहिजे? तर चांगलं काम करणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्याला प्रशस्ती पत्र द्यावं. प्रशस्ती पत्र देण्यातून अधिकाऱ्याचा उत्साह वाढेल. सेवा अभिलेखात, ज्याला आपण प्रत्येक अधिकाऱ्याची, पदनिर्देशित अधिकाऱ्यासह प्रत्येक अधिकाऱ्याचा वार्षिक सेवा अभिलेख तयार केला जातो, ज्याला आपण त्या वर्षामध्ये त्या अधिकाऱ्याने किती चांगलं काम केलंय, कोणत्या प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्यात. उदाहरणार्थ, या अधिकाऱ्याकडे एवढे अर्ज आले, एवढे अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरले गेले, ग्राह्य धरलेल्या अर्जांमधून देण्यात आलेल्या सेवा किती प्रकारच्या देण्यात आल्या आणि त्याच्यामुळे किती टक्के कार्य या विशिष्ट अधिकाऱ्याने केलंय याचं नोंद सेवा अभिलेखामध्ये तशी केली जाते. परिणामी त्याचा फायदा सेवेत पदोन्नती होताना या बाबींनी होतो. प्रशस्तीपत्रांची संख्या, सेवा अभिलेखात पॉझिटिव्ह झालेली नोंद आणि परिणामी सेवेत पदोन्नतीमध्ये त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांचे इंटरनल जे ऑडिट असतं, त्यांचं कार्यालयीन कामकाजाचं प्रोसिजरल ऑडिट असतं, त्याच्यामध्ये या सगळ्या बाबी विचारात घेतल्या जातात आणि निर्धारित कालावधीनंतर जेव्हा बढतीची वेळ येते तेव्हा या सगळ्या बाबी विचारात घेतल्यामुळे त्या अधिकाऱ्याला वरच्या पदावर जाता येणं शक्य होतं. या सर्व बाबी आपण त्या अधिकाऱ्याला उपलब्ध करून देतो. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने प्रशस्तीपत्र, सेवा अभिलेखात तशी नोंद केली आणि सेवेत पदोन्नतीबद्दल त्यांना संधी दिली किंवा त्यांची प्रायोरिटीने विचार केला गेला तर हे योग्य पद्धतीने पदनिर्देशित अधिकाऱ्याला प्रोत्साहन दिलं गेलं असं आपण म्हणू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अशा या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो 92 नंबरचा किंवा कायदा सेक्शन मधला हा दुसरा प्रश्न म्हणा आणि बी सिरीज मधला 92वा प्रश्न माहिती अधिकार कायद्याशी संबंधित आहे. पहिल्यांदा मित्रांनो तुम्ही हे लक्षात द्या, निश्चितच तुमच्यापैकी मॅक्सिमम विद्यार्थी त्या ठिकाणी ही परीक्षा क्वालिफाय करून मुलाखतीच्या टप्प्यांपर्यंत येणारच आहेत निश्चितच. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही PSI साठी फिजिकल असेल किंवा STI साठीच्या त्या पद्धतीच्या ज्या प्रक्रियेनुसार जास्तीत जास्त गुणवत्ताक्रम अधिक ठेवण्यासाठी निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे. पण तत्पूर्वी हे समजून घ्या की हा दुसरा जो प्रश्न आहे तो माहिती अधिकार अधिनियम 2005 शी संबंधित आहे. पहिला हा मुद्दा त्या ठिकाणी घ्या. नंतर त्या कायद्यातील या विधानांचा विचार करा. इथं कलम क्रमांक 16 माहिती अधिकार कायदा 2005 मधला त्या ठिकाणी मुद्दा दिलाय. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या सेवा कार्यकाल आणि सेवेच्या अटी विहित केलेल्या आहेत असं स्टेटमेंट आहे. ते याच्याशीच निगडीत दुसरं स्टेटमेंट आहे. पुन्हा एकदा कलम क्रमांक 16 मध्येच त्यांनी एक दुसरं त्या ठिकाणी सुधारणा केलेली आहे. मध्ये त्यानुसार ते या शब्दावरती लक्ष राहू द्या मित्रांनो, ते
ज्या तारखेला कार्यालयात 5 वर्षाच्या कालावधीसाठी आले किंवा घेण्यात आले हे शब्द सुधारित करण्यात आले होते आणि समाविष्ट करण्यात आले, अमेंड करून पुन्हा इन्सर्ट करण्यात आले असा त्याचा अर्थ आहे. प्रवेश करण्यात त्या तारखेपासून गृहीत धरला जातो. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय, कलम क्रमांक 16 हे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या सेवेच्या बद्दल आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय दिलाय, त्याने विधान दिलंय केंद्रीय, ते म्हटल्यामुळं इथं अर्थ काय झाला, केंद्रीय माहिती आयुक्त असं गृहीत धरा, त्यांच्या 5 वर्षाचा कालावधी कसा तुम्ही काउंट करणार आहे याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. कसं समजून घ्यायचं हे, मग हे या पर्यायांपैकी हे दोन्ही विधानं चूक आहे असं त्याचं उत्तर आहे. मग मित्रांनो तुम्ही म्हणताल याच्यामध्ये चूक कुठं झाली आहे. 16(1) मध्ये ज्या अंडरलाईन केलेले मुद्दे आहेत ना, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त, याच्यामध्ये केंद्रीय हा शब्द तुम्ही लक्ष द्या. आता खरी त्या ठिकाणी जी ट्रिक आहे ती केंद्रीय आहे की राज्य आहे, ह्या 2 शब्दावरती प्रश्न त्यांनी फिरवलाय. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त की राज्याचे मुख्य माहिती आयुक्त, याच शब्दावरती हा प्रश्न फिरलाय आणि म्हणून त्याचं उत्तर दोन्ही चूक आहे. बरं, काय एक्सप्लेन करता येईल आपल्याला, कसं बोलता येईल याच्यावरती बघा. हे समजून घेण्यासाठी आपल्याला कलम 16 पुन्हा एकदा बघावं लागेल. काय आहे 16, पदावधी आणि सेवेच्या शर्ती. पण पदावधी आणि सेवेच्या शर्ती कुणाबद्दल आहेत, ह्या मूळ कायद्यातील कलम क्रमांक 16 मधील उपकलम 16(1) मध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्तांबद्दल आहे. पहिला आणि फोरमोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, इथं राज्य आहे. आणि आपल्या प्रश्नामध्ये मित्रांनो त्यांनी काय म्हणलेलं आहे, इथं काय शब्द वापरलाय, केंद्रीय आहे. इथंच पूर्ण प्रश्न फिरला आणि त्यांनी या पद्धतीने याच मुद्द्यावरती या ठिकाणी फिरवल्यामुळं बाकी सगळं बरोबर आहे, पण कुठं फरक पडला, इथं. आता म्हणून त्याचं उत्तर कसं आलंय बघा. विधान क्रमांक 1 मध्ये केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि विधान क्रमांक 2 मध्ये ते म्हणजे कोण, पुन्हा केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त असा उल्लेख असल्यामुळे दोन्ही विधानं चूक आहेत. काय असायला पाहिजे होतं मग इथं राज्य आणि ते म्हणजे राज्य मुख्य आयुक्त असं जर असतं तर ते दोन्ही विधानं बरोबर झाली असती. ट्रिक कुठे केली आहे, एका शब्दावरती समजून घेतलं तर निश्चितच त्या ठिकाणी हा उत्तम प्रश्न तुम्हाला प्राप्त झालेला असेल. चुकलं असेल तर कुठं चुकलं याच्याबद्दल पण थोडासा विचार करायला हरकत नाही. तिसरा कायद्यामधला आणि एकूणातील बी सिरीज मधला 93वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, पुन्हा एकदा हक्क अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वरचा हा प्रश्न आहे. स्ट्रेट अवे प्रश्न आहे, डायरेक्टली तुम्हाला कलम दिलेले आहेत, कलम 24, कलम 29, कलम 27 आणि 29(ब). म्हणजे आता तुम्हाला कल्पना असेल की डायरेक्टली कलमावरती क्वेश्चन विचारलेला आहे. मग काय म्हणलं त्यांनी, या कायद्यातील कुठल्या कलमामधील तरतुदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणास निर्देश जारी करण्याचे अधिकार आहेत. कुणाला, शासनाला. कोणतं शासन, केंद्रीय शासन की राज्य शासन. ऑब्विसली कायदा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आहे म्हणून शासन म्हणजे कोण असेल इथं, महाराष्ट्र शासन. मित्रांनो महाराष्ट्र शासन असंच त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. महाराष्ट्र शासनास सार्वजनिक प्राधिकरणास दिशानिर्देश जारी करण्याचे अधिकार, ही बाब कोणत्या कलमामध्ये नमूद केलेली आहे. मित्रांनो कलम क्रमांक 24 मध्ये ही बाब नमूद केलेली आहे आणि म्हणून याचं उत्तर कलम 24 आहे. हे का कन्क्लुजन काढू शकलो आपण, याचं कारण मुळात कुठला कायदा बघायचा आपल्याला, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पहिला, म्हणजे माहितीचा अधिकार बघायचा आहे का, नाही, लोकसेवा हक्क कायदा 2015. बरं, त्यासाठी आपल्याला कलम 24 काय सांगतंय, निर्देश देण्याचा शासनाचा अधिकार. कलम 27 काय सांगतंय, लोकसेवा हक्क अधिनियम अन्य कायद्यावर अधिभावी राहील. अधिभावी राहील म्हणजे काय, कलम 27 मध्ये काय म्हणले, अधिभावी राहील, सुप्रीमसी ऑफ लॉ टू अदर लॉज. म्हणजे या कायद्यातील तरतुदी आणि इतर कायद्यातील तरतुदी यांच्यामध्ये जेव्हा तुलना करायची वेळ येते तेव्हा विच विल प्रिव्हेल,
त्या ठिकाणी हा कायदा सस्टेन करेल, ओव्हररूल करेल. म्हणून ही तरतूद कुठे दिली? कलम 27. कलम 29 आणि 29ब पर्टिक्युलरली शासनाचा अडचणी दूर करण्याचे अधिकार. शासनाचे अडचणी दूर करण्याचे अधिकार आहेत ते, निर्देश देण्याबद्दलचे नाही आहे. म्हणून तुम्हाला कन्फ्युजन केलं त्यांनी की 24 आणि 29 मध्ये तुम्ही कन्फ्युज झाला असताल, 29 आणि 29ब मध्ये पण कन्फ्युज करण्यासाठी तुम्ही त्यातल्या स्पेसिफिकेशन दिलेले आहेत की मग अडचणी दूर करण्याचे शासनाचे वेगवेगळे माध्यम काय आहेत याच्यावर कलम 29 आणि 29 मधील ब हे दोन रिलेट करतंय, म्हणून कन्फ्युजन केलंय. मित्रांनो, कलम क्रमांक 24 शासनाचे निर्देश देण्याचे अधिकार, डायरेक्ट प्रश्न आहे. कलम क्रमांक 24 या पद्धतीनं हा प्रश्न आहे. 94 आणि टोटल मधील कायदा सेक्शनची 4, सेक्शन बी मधला 94वा, त्या ठिकाणी सिरीज बी मधला 94वा माहितीचा अधिकार कायदा. परत त्यांनी काय केलंय बघा, एकदा माहितीचा अधिकार विचारलाय, एकदा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम विचारलाय, परत माहितीचा अधिकार विचारलाय, परत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम विचारलाय. 5 प्रश्नामध्ये 3+2 किंवा 2+3 या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. या बघूयात तर मग काय आहे. ह्या माहितीचा अधिकार कायदा 2005 नुसार विधान विचारात घ्यायचे आहेत आपल्याला. विधान अ, न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी, अधिकारकास न्यायालयांच्या अधिकारिकेस आडकाठी या बाबतीत माहितीच्या अधिकार कायदा 2005 मधील कलम 23 अंतर्गत सांगितलेला आहे. डायरेक्टली कलम आणि कलमाच्या तरतुदीबद्दल विधान आहे. विधान क्रमांक 2 काय सांगतं तुम्हाला, याच कायद्यातील कलम क्रमांक 4 न्यायालयाच्या न्यायाधिकार क्षेत्रांबद्दल तपशीलवार तरतूद. दोन्ही गोष्टी न्यायपालिकेशी निगडीत दिलेल्या आहेत. कलम 4 मध्ये न्यायालयाच्या न्यायाधिकार क्षेत्राबद्दल तरतुदीबद्दलचं विधान दिलं त्यांनी, आणि कलम वरच्या विधान 1 मध्ये त्यांनी अधिकारिकेस आडकाठी, न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी बद्दलचं त्या ठिकाणी विधान दिलंय. यापैकी विधान 1 बरोबर आहे आणि विधान 2 चूक आहे, म्हणून याचं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. हे का आहे याचं स्पष्टीकरण आपण त्या ठिकाणी घेतोय. मित्रांनो, डायरेक्टली कलम क्रमांक 23 जा, बघा न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी म्हणजे काय हे पण समजून घेऊयात. पण तत्पूर्वी कलम 23 कशासाठी दिलेलं आहे? न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी. मित्रांनो, जर पारंपरिक पुस्तकांमध्ये काही अडचणी आल्या तर महाराष्ट्र शासनाच्या ऑथेंटिक परिपत्रकामध्ये देखील नोंद केलेल्या आहेत. इंग्रजीमधून पण आहे आणि मराठीमधून पण आहे. तुम्ही दोन्हीही कन्फर्म करू शकता या पद्धतीने डेटा घेत असताना. साधारणतः आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत GR या ठिकाणी फॉलो करून प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हीही कन्फर्म करू शकता तुमच्या एंडकडून. कलम 23 मध्ये न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठीबद्दलची तरतूद आहे. कलम 4 मध्ये सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने, मर्यादा याच्याबद्दलचं, आबंधने म्हणजे मर्यादा, हे त्या ठिकाणी पर्टिक्युलरली आपण एक्सप्लेन करू शकतो. आबंधन म्हणजे मर्यादा. जर कलम 4 सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधनाबद्दलच असेल तर मग त्यांनी या ठिकाणी जो प्रश्न केलाय की कलम 4 यांनी काय सांगितलंय, न्यायालयाच्या न्यायाधिकार क्षेत्राबद्दल आहे. ऍक्च्युअली कलम 4 कशाबद्दल आहे तर त्या ठिकाणी आबंधनाबद्दल आहे, मर्यादेबद्दल आहे. पण वरचं विधान कलम क्रमांक 23शी निगडीत असल्यामुळं ते बरोबर आहे. पण कलम 4 नुसार न्यायालयाच्या न्यायाधिकार क्षेत्रांचा उल्लेख हा मात्र चुकीचा ठरतोय. इथं जर आबंधनं असतील तर मात्र ते त्या ठिकाणी बरोबर आलं असतं. सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधनं, न्यायालयाचा संबंध कलम 4शी येणार नाही, म्हणून त्या ठिकाणी तो पर्याय करेक्ट पर्याय म्हणता येईल आपल्याला. निश्चित एकूणपैकी 5वा आणि सिरीज बी मधला 95वा प्रश्न. पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम टोटली जर बघाल तर तुम्हाला 1/1 प्रश्न त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला एका कायद्यातून दुसऱ्या कायद्यात लगेच शिफ्ट करता येतंय का हे त्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सगळी कलमं माहितीच्या अधिकाराची तुम्ही एकदा डोक्यामध्ये गणित चाललंय तर तुम्ही त्याच पद्धतीने जाताल. लगेच तुम्हाला पुढच्या प्रश्नावर शिफ्ट केलं त्यांनी की दुसराच अधिनियम लोकसेवाकडे त्या ठिकाणी वळवलं आणि 5वा प्रश्न त्यांनी विचारला. काय आहे विधान अ? सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करा मित्रांनो. स्ट्रेट अवे कलम आणि कलमातील तरतुदी
आणि दुसरा प्रकार त्यांनी विधानात्मक वाक्यांवर दिलाय, विश्लेषणावर भर दिले, एक्सप्लेनेशन महत्वाचं आहे, वे ऑफ थिंकिंग, संकल्पना विशदीकरण आणि संकल्पना तुम्ही किती ग्रास्प केल्यात या दोन्ही बाबी घेतल्या आणि प्रश्न विचारलेत त्यांनी. एकीकडे तुमचं डायरेक्टली पाठांतर पण महत्वाचं आहे, कलम आणि कलमांची हेडिंग, दुसरीकडे कलमाच्या तरतुदी ह्या देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. दोन्ही बाबी त्यांनी विचारात घेतल्यात आणि प्रश्न विचारलेले. काय आहे विधान 1? कायद्याचं कलम 3 सार्वजनिक सेवांच्या वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या वापराशी संबंधित आहे. पहिला प्रश्न, पहिला विधान कलम 3 शी निगडीत आहे, माहिती तंत्रज्ञानाच्या वापराशी संबंधित आहे. विधान 2 मध्ये कलम क्रमांक 3A सार्वजनिक सेवांच्या वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचे प्रकार प्रदान, याचा मुळात अर्थ समजून घ्या. काय विधान म्हणते? विधानानुसार सार्वजनिक सेवाच्या वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर, यूज ऑफ टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ठिकाणी कलम 3 मध्ये असं म्हटलंय का की आम्ही सार्वजनिक सेवा प्रदान करताना इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या साधनाचा वापर करतोय असं विधान सांगतंय. आणि सार्वजनिक सेवाच्या वितरीकरणासाठी, प्रदानीकरणासाठी आम्ही माहिती तंत्रज्ञानाचे विविध प्रकार वापरलेले आहेत. उदाहरणार्थ, शासनाचे एखादी सेवा उपलब्ध झाल्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करताय का, इन्स्टाच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करताय का, व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करताय का, सिंपल टेक्स्ट मेसेज करताय का, की कॉलिंग करताय, अशा प्रकाराबद्दल हे त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपल्याला वरचे सगळे पर्याय बघितल्यामुळे कदाचित असं वाटेल की अ बरोबर आहे, ब चूक आहे, पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे, दोन्ही बरोबर आहेत, या पद्धतीने विचारलंय. पण इथं मात्र त्या ठिकाणी माहितीच्या आधारे डेटा सांगतोय की दोन्ही विधाने चूक आहेत. का? असं का? तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा. कलम क्रमांक 3 शी निगडीत आहे आणि तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल आहे, अशाशी निगडीत असणारं हे त्या ठिकाणी प्रश्न आहे. का दोन्ही विधानं चूक आहेत असं आपण म्हणू शकतो? याचं कारण काय? कारण तुम्ही जर याच कायद्यातील म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील पर्टिक्युलरली कलम 5 बघा आणि कलम 3 कम्पेअर करा. त्यांनी 3 मध्ये ज्या बाबी दिल्यात त्या 5 शी निगडीत दिल्यात. कसं? मूळ कायद्यामध्ये कलम 3 मध्ये काय सांगितलंय? लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपिलीय प्राधिकारी याच्याशी निगडीत आहे. तर कलम 5 नियत कालमर्यादेत लोकसेवा पुरविण्याबद्दल आहे. हा फरक केलाय. तुम्हाला कंटेंट 5चा दिलाय, ऑप्शन कलम 3च्या पुढे दिलाय. परिणामी तुम्हाला हा डिफरन्स समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कलम 3 पण माहिती पाहिजे आणि कलम 5 पण माहिती पाहिजे, त्याचे हेडिंग्स आणि त्याचे सबटायटल्स. कारण जर एक इथं विचारताना त्यांनी 3.1 पण विचारात घेतलाय, म्हणजे उपकलम क्रमांक 3.1 याच्यावरती देखील दिलंय. पण ऍक्च्युअली कलम 5 नुसार नियत कालमर्यादेत लोकसेवा पुरविणे हे सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधनं आहेत. सार्वजनिक प्राधिकरणावरील ही या अर्थाने बंधनं आहेत, पुरवणं अपेक्षित आहे. कलम क्रमांक 5.1 मध्ये लोकसेवा पुरविण्याबाबत इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करावा. इलेक्ट्रॉनिक साधनांचा म्हणजे काय? तर उदाहरणार्थ तुम्ही कार्यालयामध्ये जेव्हा सेवेसाठी अर्ज करताय, ती सेवे अर्ज कुठल्या स्वरूपात असावा? ईमेलच्या स्वरूपात, व्हॉट्सअपच्या स्वरूपात चाललाय का? त्यांच्याकडनं आलेलं उत्तर तुम्हाला काय हार्ड कॉपी देताय का, टेक्स्ट मेसेज फॉर्मॅटमध्ये येतोय का, तुम्हाला त्या ठिकाणी ईमेलवरती त्या ठिकाणी सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड केली जाते? याला इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून शासनाचं संबंधित कार्यालय लोकसेवा प्रोव्हाइड करतंय का? ह्याबद्दलचे हे 2 प्रश्न आहेत मित्रांनो. कलम क्रमांक 3 आणि कलम क्रमांक 5 याची तुलनात्मक अभ्यास केलाय. 5 प्रश्नाचा अभ्यास जर एकूण आलेल्या प्रश्नाचा तुम्ही जर केलात, निश्चितच तुमच्यापैकी मेजॉरिटी मुलं पास होतील, पुढच्या टप्प्यामध्ये जातील. PSI साठी प्रेफर करणारी मुलं फिजिकल साठी जातील, मुलाखतीला येतील. निश्चितच तुम्हाला त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. पण ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन आहे कुठल्या मुद्द्यांवरती, कशा प्रकारचे प्रश्न विचारले? पहिला मुद्दा, कायदे 2च आहेत. माहितीचा अधिकार कायदा 2005, दुसरा कायदा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क हमी कायदा 2015. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, प्रश्न विचारताना त्यांनी एकदा प्रश्न एका कायद्याला विचारलाय, दुसरा प्रश्न दुसऱ्या कायद्याशी विचारलाय. म्हणजे तुम्हाला गिअर चेंज करावा लागतोय इन्स्टंटली. हा दुसरी तुमच्याकडनं रिक्वायरमेंट आयोगानं अपेक्षित केलेली आहे.
तिसरा मुद्दा आहे, प्रश्न विचारताना स्ट्रेट अवे कलम आणि कलमातील डायरेक्टली हेडिंग याच्यावर प्रश्न विचारण्याचे काही प्रश्न तुम्हाला तसे दिसतील. चौथा मुद्दा, काही प्रश्न तुम्हाला विचारताना त्यांनी काय केलेलं आहे की डायरेक्टली कलम दिलंय आणि कलमातल्या संकल्पनाचं विशदीकरण करून दिलेलं आहे आणि मग ते तुम्हाला समजलंय का त्याच्या आधारे विधानं दिलेत आणि मग तुम्हाला विधानात्मक वाक्याची चूक की बरोबर निवडायचं आहे. आणि पाचवा मुद्दा, तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. कलमांचा वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतंत्रपणे अभ्यास तर करायचा आहे, पण कंपॅरिझन करताना दोन कलमातील तरतुदी ओव्हरलॅपिंग होत आहेत का तुमच्याकडनं हे देखील आयोगाने बघितलंय. असं थोडंसं विश्लेषण या पद्धतीने आपण या 5 प्रश्नाचं करू. निश्चितच मित्रांनो, झालेल्या परीक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीने तुम्ही पास होताल आणि पुढच्या टप्प्यामध्ये द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीनं जी विद्यार्थी मित्रमैत्रिणी फिजिकलची तयारी करतील, फिजिकल नंतर मॉकसाठी त्या ठिकाणी तयार करतील, तर द युनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून मॉक इंटरव्ह्यूची देखील सुविधा आपल्यासाठी निश्चितच उपलब्ध करून दिली जाईल. 2020च्या झालेल्या कॉन्व्होकेशन्समध्ये आणि फायनल रिझल्टमध्ये निश्चितच बरेच विद्यार्थी आपल्या मॉक इंटरव्ह्यू मधून फायनली लिस्टमध्ये आले. तुम्ही या सेवेच्या संधीचा फायदा घ्यावा अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीने तुम्हाला पुढच्या या क्षेत्रातील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. द युनिक अकॅडमी मित्रांनो अराज्यपत्रित सेवे संदर्भात गट ब आणि गट क साठी 9 ऑक्टोबर रोजी एक बॅच लॉन्च करत आहे, जी 2024च्या परीक्षेसाठी उपयुक्त असेल मित्रांनो. या बॅचची एक स्पेशालिटी जर काय असेल तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल मित्रांनो. ही रेकॉर्डेड बॅच तुम्हाला द युनिक अकॅडमीच्या ॲपवर बघता येईल मित्रांनो. या बॅचची वैशिष्ट्ये मित्रांनो, गट ब आणि गट क च्या पूर्ण अभ्यासक्रमाची आपण 6 महिन्यात आपण तयारी करून घेतो मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, प्रत्येक घटकानंतर एक टेस्ट घेतली जाईल मित्रांनो, ज्याचे मार्क्स तुम्हाला कळवले जातील. त्याचबरोबर मित्रांनो, सध्या जो बदललेला पॅटर्न आहे मित्रांनो, त्या पॅटर्ननुसार आपली तयारी केली जाते मित्रांनो. तसेच युनिकच्या विद्यार्थ्यांना युनिकची जी प्रकाशनं असतील त्यामध्ये 40% डिस्काउंट मिळतो मित्रांनो. तसेच मित्रांनो, सराव परीक्षा घेतल्या जातात, प्रिंटेड नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात आणि दररोज एक प्राध्यापक लक्षात घ्या इथं असतो, विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी असतो, विद्यार्थ्यांचा डाऊट क्लिअरन्ससाठी मित्रांनो. ही बॅच 9 ऑक्टोबर रोजी जरी सुरुवात होणार असली तरी 8 ऑक्टोबर पासून याचे फ्री लेक्चर चालू होत आहेत मित्रांनो. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 1 जर संचेती प्रिमाइसमध्ये ऑफलाईनला आणि द युनिक अकॅडमीच्या ॲपवर तुम्ही 10 वाजल्यापासून एक लेक्चर बघू शकता कंबाईनच्या 2000 परीक्षेच्या तयारीविषयी. 9 ऑक्टोबर रोजी मित्रांनो, भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात संदीप हर्डीकर सर लेक्चर घेतील. त्यानंतर भूगोलाविषयी शिवाजी पवार सर लेक्चर घेतील 10 ऑक्टोबर रोजी. 11 ऑक्टोबरला अर्थशास्त्राविषयी संतोष आदाटे सरांचं लेक्चर असेल. 12 ऑक्टोबरला मित्रांनो राज्यशास्त्राविषयी दत्तात्रय कुलकर्णी सरांचं लेक्चर असेल. 13 ऑक्टोबर रोजी बुद्धिमापन चाचणीविषयी गोविंद हिबारे सरांचं लेक्चर असेल आणि 14 ऑक्टोबर रोजी मित्रांनो इंग्रजी व्याकरणाची तयारी मित्रांनो संतोष जाधव सर घेतील मित्रांनो. आपल्या या क्लासमध्ये स्पेसिफिकली इंग्लिश, गणित, बुद्धिमापन आणि मराठीविषयी विशेष तयारी करून घेतली जाते मित्रांनो. हे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड बघायचं असेल तर ह्या स्कॅन केला तर तुम्हाला तो ॲप भेटून जाईल आणि इतर विषयी जर चौकशी असेल तर मित्रांनो तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. धन्यवाद.